खरं तर दरवेळी घरच्यांसाठी नाही तर स्वतःसाठीच काहीतरी मागायला आलोय. पण तुम्हाला काय हवंय? तुमच्या मनाला काय त्रास होतोय याचा कधी विचारच केला नाही. बापूंच्या बोलण्यात येऊन फक्त आणि फक्त त्रासच देत आलोय मी तुम्हाला. बापूंच्या बोलण्यात येऊन तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले. राधे, मी तुझी कधी साधी विचारपूस देखील केली नाही ग. उलट तू आजारी असताना तुझ्यावर डाफरत राहिलो, तुला काम करायला लावले. भित्रेपणाने आंधळ्यासारखा वागलो, बापूंचा गुलाम असल्यासारखा वागलो. मी खूप चुकीचा वागत आलो. शक्य झालेस मला क्षमा. नका नका असे बोल. मला कळत होते हे तुमच्या मनाने नाही वागत आहात. पण आता वागेन. राधा, मी तुला शब्द देतो, बापूंनी आता कितीही विरोध केला तरी मी नर्मदा आणि आईला या गावात घेऊन येईन. मला जे योग्य वाटतंय ते मी न घाबरता करेन. बापू, बापू. ओ व्याही, या 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 बसा. वा, कानाला अगदी गोड वाटतात हे शब्द. तुमच्या लग्नाची आशाच सोडली होती मी. हे शब्द कानी पडतील असे वाटले नव्हते, पण शेवटी प्रारब्धाचा खेळ अजब म्हणायचा. अगदी खरे. हे लग्न चमत्कारिक परिस्थितीत ठरले की देण्या घेण्याची वगैरे बैठकच झाली नाही आपल्यात. म्हणून काही गोष्टी सांगाव्या असे मला वाटले. अहो, बैठक नाही झाली तरी लग्नाचा खर्च, वरदक्षिणा हे तुम्ही सगळं करालच. काही तोड निघते का ते पहा. बापू, मला वाटते नारायणरावांचे म्हणणे रास्त आहे. अहो, काही डोके फिरले की काय तुमचे? व्यवहार्य विचार केला तर नक्की पटेल तुम्हाला. ते कसे काय? मी काय म्हणतो बापू, आमची सुमन तशी गुणी आहे, पण तुमच्या घरी नौकी असेल. त्यात नारायणरावांची 4 मुलं पदरात, त्यांना सांभाळून स्वयंपाक पाणी घर हे सगळं सांभाळायचं म्हणजे तारांबळ उडेल तिची. तुमच्याकडचे वळण लावायला, समजवायला नारायणरावांची आई म्हणजे तुमच्या वहिनी असत्या तर बरं झाले असते. कशाला? तुमच्या लेकीला सासूरवास करायला? राधेकडून ऐकले आहे की त्यांनी तिला कधीच सासूरवास केला नाही, उलट सांभाळूनच घेतले नेहमी. नारायणराव त्यांच्या मतावर ठाम आहेत. रुक्मिणी वहिनी आणि नर्मदाताईनं आणलं नाही तर हे लग्न होणं शक्य नाही. पहा, नफा नुकसानीचा विचार केला तर त्या दोघींना मानाने घरी आणणं श्रेयस्कर. तुझी अट मान्य आहे. आणू त्या दोघींना घरी, पण हे लग्न व्हायलाच हवे. उद्या 12वे आहे. परवा इकडच्या गणपती मंदिरात विवाह उरकून घेऊ. त्यावेळी तुझी तक्रार नकोय. अट मान्य केली आहे. तेव्हा आता लग्नाला तयार हो.
अशीच माया राहू दे हा जन्मभर. काय झाले? आईची आठवण आली. ये बाळा, ये माझ्याकडे. मला विसरणे आता शक्य होणार नाही. ती या जगात नाहीये हे सत्य मी अद्याप पचवू शकलो नाहीये. मुलांना राधाबद्दल कळवलं नाही. त्यांच्यासाठी तर आभाळच फाटणार आहे. इथे साधे शेवटचे दर्शनही झाले नाहीत त्याला. आपली आई गेली हे मनाला उमजण्याआधीच मी हे लग्न करून त्यांच्या समोर नव्या आईला उभी करणार आहे. फार जड जाणार आहे मला. फार जड जाणार मला. तरी मला नानू आणि सुशीलेचे लग्न अजिबात मान्य नाही. असे काय करता? सुशीलेचा संसार झालाच कुठे? आजारी असायची म्हणून नवऱ्याने माहेरी आणून सोडली ती आणि मग स्वतः दुसरे लग्न केले. पोर साधच आहे, कष्टाळू सुद्धा आहे. उलट आपला नानू वाभरा आहे. आपला नाही, काकाचा मुलगा आहे तो आता. पुन्हा तेच, त्यांचा मुलगा तो फक्त कागदोपत्री आहे. आणि काका काकू आपले नाहीत का? पाया पडते हो, नका काळजी करू. काळजी नाही, पण चुकीचे पायंडे पडतात आपल्या संस्कृतीत. मला नाही वाटत तसे. उलट सुशीलेला वाऱ्यावर सोडणे हा असंस्कृतपणा ठरला असता. उभी ना. गप्पा बसा. सगळेच मुसळकेरात गेले. चांगल्या वाटण्या झाल्या होत्या आपसुक. अहो, आपले वजन वाढले असते मामांजी आणि सासूबाईंकडे. जर नारायण भाऊजी आणि त्या सुलोचनेची ब्याद आपोआप बाजूला गेली असती तर. पण त्या मूर्ख बयोने तुमच्या भावाला समजावून घरी आणले. त्या आगाऊ बयोने साऱ्या योजनेवर पाणी फिरवले. अगो, सारे घर एक झाले याचा आनंद वाटायला हवा तुला. तर घर तुटले असते तर बरे झाले असते असं म्हणतेस तू. अगदी कसे भोळे तुम्ही. माझं हे जे काही सुरू आहे ना ते तुम्हाला या घरात मान मिळावा म्हणून. गोदे, हे काय आहे? कुठे काय? काही नाही. कसली फळ आहे ती? अहो काही नाही. कुठे काय? काही नाही. मग इथं काय करत होती? पण असू दे, राधा आली की मी सुटेन तुमच्या सगळ्यांच्या जबाबदारीतून. तिची तब्येत कशी असेल देव जाणे. ती आल्यानंतर तिला त्रास द्यायचा नाही हा, सांगून ठेवते. हो, चला आपण कपड्याच्या घरा घालूया. हे घे, हे घे. सकू, हे घे. मी नाही घड्या करणार, मी आजीचे मुके घेणार. आजी, आई कधी येणार?
अगो तो सुभाने आहे ना, त्यांनी पाहिलंय म्हणे की हे सगळे पलीकडच्या गावात आलेत आणि बापूंचे स्नेही आहेत ना कुलकर्णी, त्यांच्याकडे काही क्षण थांबणार आहेत. पण त्या सुभाण्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही हो, आपल्याला उगीच आशा. पण खरंच आले असतील पलीकडच्या गावात तर त्यांना इथे पोचायला किती वेळ लागेल ग आजी? खरे असेल तर संध्याकाळपर्यंत येतील. काय झालं वहिनी? बाळाला नाही वाचवता आले. भाऊजी, भाऊजी, बघू दादा. अरे सावर. भाऊजी अहो सावरा स्वतःला. भाऊजी अहो असे ढासळून कसे चालेल? गोदेसाठी खंबीर राहायला हवे हो तुम्हाला. वहिनी गोदा कशी आहे? गोदा ठीक आहे, औषधे दिली आहेत, निजली आहे होती. सावर स्वतःला.
सासूबाई, असे काय करता? नका ना रडू. चूक झाली का माझी? अपराधीपणाची भावना दाटून आली उरी. पण मी तरी काय करू ग? मागेच मी तिला दटावले होते. असं त्याची कास सोडून दे, नाहीतर लांडगा आला रे आला अशी तुझी गत होईल. पण हे माझ्या समोर घडायचे होते. मीच अविश्वास दाखवावा गोदेवर. माझ्यामुळेच ही दिरंगाई झाली आणि म्हणून हे पातक घडले. नाही नाही, असं नका बोलू. गोदेचे कर्म नडले होतीस. तुम्हाला वाटते तितकी दिरंगाई नाही केलीत तुम्ही. उगाचे आपल्या माथी घेऊ नका. वैद्यबुवा काय म्हणाले? गोदेच्या विचित्र खाण्यामुळे झाले आहे, त्यामुळे विष पसरले. पण सुदैवानं आपली गोदा सुखरूप आहे हो. आणि देवाच्या मनी असेल तर पुढे सारे काही ठीक होईल. नका काळजी करू. सावरा स्वतःला, रडू नको बा. ही नवी आई तुमच्या नक्की माया कर. नको नको. आई 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 आई. रडू नका. मी सुभद्रा काकूंना पाठवून देते तुमच्याकडे. आई 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 आई. पळत आहे, पळत आहे, पळत आहे, पळत आहे, पळत आहे, पळत आहे. उठ ना. पळत आहे, पळत आहे, पळत आहे. काय झालं तुला? पळत आहे. काय झालं? पळत आहे. मी सांगितल्याप्रमाणे तू मुलांना देवळात घेऊन बसलीस ते योग्यच केलेस. असेच माझे ऐकत जा मी सांगितलेले. आणि हो, तसे नाही केले तर काय होईल हे तुला ठाऊकच आहे. आता दिवसभर तुम्ही कोणीही तिकडे फिरकायचे नाही. तूही नकोत आणि तुझे भावंडेही नको. आणि कोणी विचारले तुम्ही देवळात का आहात आणि घरी का नाही, तर इतरांना काय सांगायचे हे तुला ठाऊकच आहे काय? हो. तशी तू हुशार आहेस, शूरही आहेस, अगदी झाशीची राणी. तेव्हा कोणी विचारले तर यात माझे नाव येणार नाहीत याची काळजी तूच घ्यायची आहेस. नाहीतर काय? माझी बाय गोती. बरे का गो सखू? मी सांगितलं आहे हो बयोताईला, ती घेऊन येईल तुम्हाला. लवकर या तुम्ही, मी वाट बघते. आता जाते हो मी. महादेव, गणपत. मी बघितले बयोते, त्या धाकट्या आईने तुला चिमटा काढला. सखू, तुला काहीतरी सांगायचे होते ना? हो. मग सांग ना. हो ना, सांग. थांबा थांबा. सखूचं सांगायचं आधी मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगते. हो हो, सांग सांग. तर एका गावात 3 भावंडे होती.
त्यांच्यामध्ये बाळू सगळ्यात आळशी होता. आईने कितीही समजावले तरी तो आळस झटकायचाच नाही. इतर मुले सकाळी लवकर उठत, पण हा उशिरापर्यंत लोळे. मग आईला नाहारीसाठी खोळंबून राहावे लागे. सगळ्या कामांचा गोंधळ होय. आईला कळेच ना या मुलाला शिस्त कशी लावायची. मग काय केलं तिने? तिने एक युक्ती केली. सांगितले की एक माकड घरातले जिन्नस पळवायला सवकले आहे. त्यामुळे सगळ्यांनी न्याहारी अंघोळी सगळे सकाळी लवकर उठून करावे. तर माकड कपडे पण पळवून नेते. मुले म्हणाली चालेल, पण बाळूने नुसतेच मान डोलावली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी बाकीची मुले वेळेवर उठली, अंघोळी न्याहारी करून खेळायला गेली. मग बाळू उठला का? हो, तोंड धुवून आला न्याहारीला आणि बघतो तर काय, याची न्याहारी माकडाने नेली होती ना? अगदी बरोबर. तो उपाशी पोटीच आंघोळीला गेला. आंघोळ तर केली, पण बघतो तर काय, कपडे माकडाने पळवले होते. म्हणजे बाळू असाच राहिला कपड्यांशिवाय? मग काय, त्याला लपून बसावं लागलं, ते उपाशी. जेवायला तरी कसं येणार, त्याचे सगळेच कपडे आईने गुंडाळून टाकले होते. बाळूची लाजता लाजता आणि भावंडांच्या हसता हसता पुरे वाट झाली. आणि दुसऱ्या दिवसापासून बाळू चुपचाप लवकर उठू लागला. त्यांनी आळस टाकून दिला. त्याचा आळस माकडानेच पळवला ना? अरे असे नुसतेच काय बसलात? चला आपण कान गोष्टी खेळूया. हो हो चालेल. माझ्यापासून सुरुवात करू. हो हो चालेल. मी खीर खाल्ली तर बुड घागरी. मी खीर खाल्ली तर बुड घागरी. मी खीर खाल्ली तर नववारी. मी खीर खाल्ली तर सणावारी. नाहीच मुळी, मूळ वाक्य होते मी खीर खाल्ली तर बुड घागरी. मला तर ऐकू आले मी खीर खाल्ली तर उडघारी. आणि मला ऐकू आले की मी खीर खाल्ली तर नऊवारी. आणि मला ऐकू आले मी खीर खाल्ली तर सणावारी. आपण रुमाल डाव खेळूया? नको, याच्यातच मजा आहे. आपण हेच खेळूया. चालेल. पण सखू मावशी तुम्ही का खेळत नाहीयेत? अगं खेळ ना, खूप मौज असते. काय झाले तुला? मगाशी पण म्हणत होती की मला काहीतरी सांगायचे आहे म्हणून. हो ना. अरे काही नाही, ते तिचं काहीतरी विनसलं असेल. सखू मावशी तुम्हाला एक गंमत दाखवू का मी? हा चला या. हे कुंकर घालता आणि मग मला तुम्हाला असा होणारा त्रास बघवेल का? मला खरे सांगा काय ते, माझी शपथ आहे तुम्हाला. नानांनी दुसरे लग्न करून धाकट्या आईंना घरी आणले. सुरुवातीचे काही दिवस त्या काहीच बोलत नव्हत्या, पण मग हळूहळू घरात कोणी नसताना त्या माझ्यावर रागवू लागल्या. त्यांनी मला बजावले की जर तू हे कोणाला सांगितलेस तर मी तुझ्या भावंडांना त्रास देईन. त्या बाकीच्यांसमोर मात्र माझ्याशी खूप प्रेमाने वागतात. असं नाना त्यांच्यावर राग काढतील म्हणून आणि त्या मुलांना त्रास देतील म्हणून मी हे कधीच कोणाला सांगितले नाहीये. आज घरी मंगळागौर आहे
पण आम्हाला धाकट्या आईने सांगितले की कोणी घरी नाही थांबायचे, म्हणून मी मुलांना घेऊन इकडे देवळात आले. पण तुम्ही कोणा मोठ्यांची मदत घ्यायला हवी. असा त्रास सहन करता कामा नये. त्यांचे खरे रूप सगळ्यांना कळलेच पाहिजे. नाही नको, आणि तुम्ही कुठे बोलू नका. अहो पण माझी शपथ आहे तुम्हाला, आई गेल्यानंतर मला आमच्या घरात भांडण तंटा नकोय. आणि मी तरी कुठे माहेरी असते, मी तुमच्याकडे तर असते. अहो यशोदा, एक विचार मात्र मनात येतोय, मुलांनाही आपल्या घरी आणता येईल का? मला धाकट्या आईची भीती वाटते. त्यांनी मुलांना त्रास नको द्यायला. हो हो, हा चांगला उपाय. तुम्ही घेऊन या मुलांना आपल्या घरी. चालेल, मी आजच त्र्यंबक आजोबा आणि आईशी बोलते. होय, ते नकार नाही देणार. काय झालं? आईची आठवण येते. अगो बाई, काय सुंदर हार आहे. छान दिसते नाही मला. हाराचे जाऊ दे ग. काय गो गोदे, मी ऐकले बाळणपण टाळण्यासाठी विषारी फळे खात होतीस. अगो काही झाले असते म्हणजे, मेली असतीस म्हणजे. नाही हो, तेवढी काळजी घेत होते. कोण घेणार यावेळेस जबाबदाऱ्या? कायमचे लोढणे. तसे आमच्या यांना गड्याहून जास्त किंमत नाही घरात. उद्या माझा मुलगाही गडीत झाला असता. फुकट राबणारा. कोणी सांगितलंय नसती झंझट? काय गो बाई, अगो मी सुद्धा पहिला महिना कच्ची पपई खात होते एकसारखी, पण नंतर मुलांची जबाबदारी लक्षात घेऊन थांबवले. अगो राधेची मुले माझ्यावरच होती ना. माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले असते म्हणजे मुलांचे हाल हाल झाले असते नुसते. मग अगो मग काय, देवाने योग्य तेच घडवून आणले. तिसऱ्याच महिन्यात माझी सुटका झाली. काय हायसे वाटले म्हणून सांगू तुला. आज धाकट्या आईची मंगळागौर होती ते. घरात सण होता आणि तुम्ही घर टाकून देवळात बसला होतात. तेही पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत. ती बिचारी तुमच्यासाठी एवढं करते आणि तुम्ही का वागता तिच्याशी असं? लोकांना काय वाटेल? सावत्राई तुमचे हाल करते म्हणून. बिचारी रडत होती. मुद्दाम करताना हे सगळं? हा, तिला त्रास व्हावा म्हणून करताय ना? ती तुमची मंथरणी करण्यासाठी कार्यक्रम सोडून तुमच्या मागे देवळात आली, पण तुम्ही आला नाहीत. हे काय वागणे झाले? नाना, त्या छोट्या आईने बळत आईला चिमटा काढला. खोटे बोलतेस? इतकी मजल केली तुझी? हात पुढे कर. हात पुढे कर. मला असा हा वरचेवर त्रास होतो ना, म्हणून एक मावशीबाई आणून ठेवल्यात माझ्या दिमतीसाठी. हो का? उमे, भले उशिरा लग्न झाले तुझे, पण नशीब काढलेस हो.
नाहीतर आमचे नशीब कुठे पेंट खायला जाते कुणास ठाऊ. अगो आमचे हे एका मतावर ठाम राहतील तर शपथ. बरे वाटते ना तुला आता? अगो बाई काय झालंय? अहो चांगली खेळत होती, एकदम आकडे आली आणि हातपाय ताट केले हिने. आता कसं वाटतंय? आता बरं आहे. काय गो वल्लभ पंत दिसत नाहीयेत ते? हो वहिनी, तुमचे हे रघुनाथ काका आणि सदाशिव दादा ना, ते रत्नागिरीला जायचे होते ना, मग यांचेही काही काम होते म्हणून तेही गेले. गोदा वहिनी, तुमचे कानातले कुठे आहेत? अगं बाई माझे कानातले कुठे पडले की काय? अहो अहो माझ्या सोन्याच्या बांगड्याही नाहीयेत, फक्त काचेच्या बांगड्या आहेत. माझा हार? माझाही हार नाहीये. अगं बाई बापरे. अगो काय झाले? तुम्ही? हो. अहो तुम्ही असं डोळ्यावर हात ठेवला तर घाबरणार नाही का मी? अगं मंदाकिनी, अगो लाजतेस काय? लग्न झाले आहे आपले. मंदाकिनी, नुसत्या नावातच काय गोडवा आहे बघ. तुला माहिती आहे ना, मंदाकिनी म्हणजे स्वर्गीय नदी. तू हे अगदी स्वर्गीयच आहेस. मंगळागौर नाचताना तुला चोरून बघत होतो मी. अगो बाई. अगं हो. आणि साऱ्या स्त्रियांमध्ये तू सगळ्यात सुंदर दिसत होतीस. आणि तसेही 5 महिन्यांपूर्वी जेव्हा माझे आणि नानूचं एकाच मांडवात लग्न झाले तेव्हा तर सारे लोकच म्हणाले, नानूपेक्षा सुंदर बायको मलाच मिळाली. तुला ना पाहतच राहावं वाटते का? अगं हे काय, मंगळसूत्र कुठे आहे? आणि कानातले एकच आहे, दुसरे कुठे गेले? अहो खरंच की गळ्यातला मोत्याचा हार सुद्धा नाहीसा झालाय. काय? अहो मंगळागौरीसाठी परशुरांकडे गेले होते तेव्हा सगळे दागिने होते की. अरे बापरे. मग आता? बे बे दुणे 4 बे त्रिक 6. वयोताई, तुम्ही दोघी अशा धावताय का? काय झाले? आणि नाना का ओरडतायत ग? नाना रागवलेत, मला मारणार आहेत. का? काय केलेस तू? मी छोट्या आईला शेण फेकून मारलं. काय? दयोताई, मला नानांची भीती वाटतेय. गणपत, तू सखूला घेऊन देवळात जा, मी आले. हो चल सखू. महादेवा, तू अहंकडे जा, त्यांना सांग की मी बोलावले. अगो बयोताई, तुझे अहो जोग आजोबांबरोबर आणि रघुनाथ काका बरोबर थोड्याच वेळापूर्वी रत्नागिरीला गेलेत कामासाठी. अरे देवा, मग आता काय करू मी? पण बयोताई, तुला तुझे अहो का हवेत आत्ता? नाना रागावलेत, त्यांना समजावण्यासाठी. किंवा मी अहोंना विनंती केली असती की सासूबाईंना बोलवा म्हणून. नानांना कोणीतरी समजवायला हवं. नाना जर समजूतदार असते तर आपली आई देवाघरी गेली नसती ना बयोताई. बरं, मी जाते देवळात, गणपतला पाठवते. तुम्ही दोघे शाण्यासारखे वागा हा. मी आणि सखू थोड्या वेळात येतो घरी. रागावू नका, पण 6 महिने झालेत आपल्या लग्नाला.
तुम्ही साधे जवळही घेतले नाही आजपर्यंत मला. मी तुमच्याशी लग्न केले कारण मला आपली मुले हवी आहेत. पत्नी म्हणून तुम्हीच वागवत नाहीत मला, तर मग मुले कशी आई म्हणून वागवतील? हे बघा, मी तुम्हाला लग्नाआधी कल्पना दिलीच होती. हे काय तुमच्या गळ्यातले कुठे? मंगळसूत्र आणि पोरमाळ कुठे?